श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 6। श्री गणेशाय नमः। धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहिवीत, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती। मागील अध्यायाचे अंती चोळाप्पा विनवी स्वामींप्रती कृपा करुनी मजवरती बडोद्यासी चलावे। भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हासोनी, मल्हाररावाची या मनी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित। अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे। ऐसा यज्ञ व्यर्थ गेला तात्या मनी चिंतावला, आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी। परी पहावा यज्ञ करोनी ऐसा विचार केला मनी, मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले। भक्ती नाही अंतरी दांभिक साधनांते करी, तयांते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील। मग तात्यांनी काय केले, सप्ताहसी ब्राह्मण बैसवले, गुरुचरित्र आरंभिले, व्हावयासी स्वामी कृपा। परितयांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ, तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना। आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे। ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून न्यावे पळवून यतीसी। असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेन्यात घालूनी स्वामींसी तात्या साहेब निघाले। कडपगावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला, अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली। मेन्यातुनी उतरले मागुती अक्कलकोटी आले, ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला। मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ, तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी। मग अपयशा ते घेऊनी बडोद्यासे आले परतोनी, समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होणे। परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती, सर्वत्रांसी विचारती कोण जातो स्वामींकडे। तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव, नृपकार्याची धरुनी हाव आपण पुढे झाला। तो येऊनी कोटी घेतली समर्थांची भेटी, वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेवित। ती पाहुनी समर्थांना तेव्हा अनिवार्य क्रोध आला, यशवंता पाहुनी डोळा काय तेव्हा बोलले, अरे बेडी आणोनी सत्वर ठोकायाचे चरणी। ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले, क्रोध मुद्रा पाहुनी यशवंतराव भ्याला मनी, पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला। मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी। साहेबाविष प्रयोग केला मल्हाररावावरी आळ आला, त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले। हातीपायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली, अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्याय गोढा। इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्यायः समाप्त। शुभं भवतु। श्री स्वामी समर्थ महाराज की जय।